सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीचा स्वामी मंगळ हा सौम्य ग्रहांच्या संगतीमध्ये असल्याने आजचा दिवस ठीक असेल. जोडीदाराची साथ तुम्हाला प्रत्येक कामात मिळेल. तसेच काही समस्या आली तर मदत देखील उपलब्ध झाल्यामुळे तुमची कामं मार्गी लागतील. तुमची थांबलेली कामं पुन्हा सुरू होणार आहेत, परंतु तुम्ही मेहनतीची तयारी मात्र ठेवा. आज तुमच्या राशीतील पंचम स्थान दूषित असल्यामुळे मुलांकडनं थोडीशी निराशाजनक बातमी तुम्हाला मिळू शकते. दरम्यान तुम्ही संयमानं वागा आणि शांततापणे निर्णय घ्या. जास्त वेळ तुम्ही घरामध्ये व्यतीत करणार असून मानसिक समाधान तुमचं वाढेल. तुमची आर्थिक स्थिती ठीक राहील. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असून समाधान आणि शांतता याची तुम्हाला प्रचिती येईल. तुम्ही जे काही प्रयत्न केले आहेत त्यात तुम्हाला यश मिळेल. सध्या तुमचा सामना अशा काही लोकांसोबत होतोय जे तुम्हाला बिलकुल आवडत नाहीत, परंतु काळजी नसावी, वेळ तुमच्या बाजूने नक्कीच येईल. तुम्ही कुठल्याही गोष्टीसाठी आज प्रामाणिकपणे प्रयत्न कराल. त्यामुळे तुम्हाला व्यवसायामध्ये नवीन डील मिळू शकते आणि भविष्यात त्याचा लाभ देखील तुम्हाला होऊ शकतो. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा स्थिर आहे, त्यामुळे तुम्ही थोडीशी काळजी घ्या. आज तुमची एखादी मौल्यवान वस्तू हरवण्याची किंवा चोरी होण्याची भीती आहे, त्यामुळे तुम्ही सावध राहा आणि तुमच्या वस्तूंची काळजी घ्या. संध्याकाळी तुमचं एखादं रखडलेलं काम पूर्ण होऊ शकेल. मुलांनी शिक्षणासंदर्भातील किंवा एखाद्या स्पर्धेत भाग घेतला असेल तर त्यात चांगलं यश मिळवल्याची तुम्हाला बातमी मिळेल. रात्री एखाद्या मंगल कार्यामध्ये सहभागी होण्याचा तुम्हाला योग राहील. नातेवाईक तुम्हाला भेटल्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा लाभाचा योग घेऊन येतोय. तुमच्या राशीचा स्वामी चंद्र हा द्वितीय स्थानात असल्यामुळे तुम्हाला धनसंपत्ती मिळण्याचे योग आहेत. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती असून दिवसेंदिवस तुमची कामं वाढत जातील. तुम्ही कामातील वेग आणि फोकस वाढवा. तुमचा मान सन्मान आणि प्रतिष्ठेचे योग आहेत, परंतु तुमची मेहनत कठोर असेल. मुलांच्या संदर्भामध्ये अनेक जबाबदाऱ्या तुम्ही पूर्ण करणार आहात. नातेवाईकांच्या तुमच्या भेटी होणार असून तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीचा स्वामी सूर्य हा कर्क राशीत द्वादश पराक्रम स्थानात आहे. तेव्हा तुमच्या मिळकतीचे नवीन मार्ग खुले होतील. सूर्याच्या प्रभावामुळे तुमची धावपळ जास्त असेल. तुम्ही काम पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान कराल, परंतु तब्येतीकडे दुर्लक्ष नको. विरोधकांचं टेन्शन तुम्ही घेऊ नका, ते काही करू शकणार नाहीत. तुमच्या बोलण्यात आपुलकी ठेवा. जे काही काम तुम्ही कराल त्यात तुम्हाला संयम ठेवावा लागेल. तसेच समोरच्या व्यक्तीला तुम्हाला समजून घ्यावं लागेल. कामाच्या ठिकाणी तुमचा सन्मान वाढेल. शिक्षण क्षेत्रामध्ये जर तुम्ही असाल किंवा एखाद्या स्पर्धेत सहभागी झाला असाल तर तुम्हाला यश मिळेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीचा स्वामी हा बुध दशम स्थानात आहे. तेव्हा आज फार काम असेल किंवा तुम्हाला कठोर मेहनत घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांना अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल. समस्येवरती तज्ज्ञांचा सल्ला तुम्हाला लाभदायक ठरेल. तुमच्या मुलांकडनं एखादी समाधानकारक बातमी मिळण्याची तुम्हाला आज शक्यता आहे. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा.
आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आज सगळीकडे सुखद वातावरण असेल. तुमच्या घरातील सर्व सदस्य तुम्हाला सपोर्ट करतील. अनेक दिवसांपासून सुरू असलेली एखादी मोठी आर्थिक समस्या आज सुटेल. सकाळपासून तुम्ही अगदी आनंदी मूडमध्ये असाल. पुरेशी रक्कम तुम्हाला मिळाल्याने किंवा तुमच्या खात्यात जमा झाल्यामुळे तुमचं समाधान वाढेल. गुंतवणुकीचा विचार जर तुम्ही करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. विरोधकांची रणनीती आज सफल होणार नाही. तुम्ही नक्कीच विरोधकांवरती मात कराल. प्रवासाचा तुम्हाला योग असेल, परंतु काही कारणामुळे तुमचा प्रवास पुढे ढकलला जाऊ शकतो. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीनं आज तब्येतीच्या बाबतीत काळजी घ्यायला हवी. तुमच्या राशीमध्ये शनी हा पंचम स्थानात असल्यामुळे वातावरणातील बदल तुमच्या तब्येतीवर लगेच परिणाम करतील. आहार आणि आराम याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. कामानिमित्त थोडीशी तुम्हाला धावपळ असेल आणि तुम्ही ती संयमानं हाताळाल. अतिघाई कुठल्याही कामात करू नका. जे होईल ते तुमच्या चांगल्यासाठीच असेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस ठीक असून काही बदल होतील, परंतु ते तुमच्यासाठी सकारात्मक असतील. तुमच्या कामाचं आणि हुशारीचं सर्वत्र कौतुक होईल. तुमची रणनीती विरोधकांवरती अगदी चपकलपणे मात करेल. सरकारी कामासंदर्भात तुम्हाला एक सकारात्मक बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला धनलाभाचे योग असून तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. तुमच्या घरामध्ये वातावरण ठीक असले तरी सगळ्यांसोबत तुम्ही संवाद साधा. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्ही कुठे जर कामासाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला काम मिळू शकतं. सहकारी तुम्हाला आज तुमच्या कामात मदत करतील. आर्थिक बाबतीमध्ये तुम्हाला चांगलं यश असून तुमच्या घरातील कामं देखील तुम्ही मार्गी लावाल. तुमची मिळकत वाढावी म्हणून जास्तीचे प्रयत्न तुम्ही करणार आहात, त्यातही तुम्हाला यश मिळेल. कोणत्याही वादविवादापासून आज तुम्ही दूर राहा, ते तुमच्यासाठी चांगले राहील. तुमच्या घरातील वातावरण देखील ठीक असून सगळ्यांचा तुम्हाला सपोर्ट मिळेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस हा थोडासा ताणतणावाचा आहे. तुमच्या राशीचा स्वामी हा शनी उदय स्थितीत असल्यामुळे स्वतःच्या निर्णयांचं नुकसान तुम्ही करू शकता. निरर्थक वाद आणि विनाकारण शत्रुत्व तुम्ही ओढावून घेऊ शकता. एखादी नकारात्मक बातमी ऐकून तुम्हाला अचानक प्रवासाला जावं लागू शकतं. त्यामुळे सावध राहा आणि संयमानं वागा. कोणासोबतही तुम्ही वाद घालू नका. आज आर्थिक कामं तुमची पटापटा मार्गी लागतील. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस थोडासा तणावपूर्ण आहे. जे काही काम तुम्ही हाती घेतलंय ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अतिशय कठोर मेहनत घ्यावी लागेल. तुम्ही आज दानधर्म करणार आहात, परंतु तुमचं मन साफ ठेवा, कारण दुसऱ्यांचा सतत द्वेष करणं किंवा त्यांना खड्ड्यात पाडणं यामुळे तुमचाच त्रास वाढेल. तुम्ही तुमच्या मुलांची जास्त काळजी कराल. मुलांचं काम किंवा त्यांची वागणूक सुधारतीये यामध्ये तुमचा वेळ जाणार आहे. सासरच्या मंडळींसोबत तुम्ही आर्थिक व्यवहार टाळा. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.